सावली लिवन टेंबोडे आपला एक्स्ट्रा कडू पाठवून द्या. स्वरा एंटरप्राइजेसचे सर्व आदरणीय सन्माननीय वैभवजी मोरे साहेबांचं आगमन झालंय आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण व्यासपीठाच्या दिशेने करतोय. स्वरा एंटरप्राइजेसचे सर्व आदरणीय सन्माननीय वैभवजी मोरे साहेबांचा आपण यथोचित स्वागत सन्मान करतोय. वंचित बहुजन आघाडी पालघर जिल्हा आयोजित भव्य दिव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन शिरगाव पालघर चषक 2021. षटक क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. मॅचला देखील सुरुवात होतोय. पहिला चेंडू हाताळण्यासाठी पहिला चेंडू आपण पाहतात पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू मात्र विसावला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला भेटतंय आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर आपण पाहतायत अजूनही धावफलकाला मात्र आजच्या दिवसातील दुसरा सामना पण मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. पहिला सामना ओमकार बॉईज एडवन वर्सेस लहू 11 पालघर या दोन संघामध्ये पार पडला आणि त्या मॅच मध्ये 47 धावांचं लक्ष्य आपण पाहिलं तर ओमकार बॉईज एडवन संघाने मात्र पार पाडलं. आणि त्यानंतर आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल. एका बाजूला सावली 11 टेंबोडे संघ जो प्रथमतः बॅटिंग करतोय. एका बाजूला बॅट्समॅन आहेत मिस्टर अक्षय, दुसऱ्या बाजूने बॅट्समॅन आहेत मिस्टर दिवेश आणि गोलंदाजी मार्गावरती आपण पाहत आहेत मिस्टर भरत चिखलीकर. अनुभवाचा भंडार असलेले गोलंदाज दांडी संघाच्या माध्यमातून आपण भरपूर वेळा या खेळाडूला खेळताना पाहिलंय आणि आज यंग अचीवर दांडी संघाच्या माध्यमातून गोलंदाजी मार्गावरती आपण त्यांना पाहत आहेत. गोलंदाजी मार्गावरती सज्ज होत असताना मिस्टर भरत, स्ट्रायकिंगवरती बॅट्समॅन आहेत मिस्टर अक्षय. दाद इथे मात्र पंचांकडे मागितली जाते मात्र पंच दाद फेटाळून लावतायत. चांगला चेंडू आपण पाहतात पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू मात्र विसावला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आपण पाहतायत दोन चेंडूचा आतापर्यंत कळतोय. धावफलकावरती धावा अजूनही खातं ओपन केले जात नाहीत. अचूक लेंथवरती गोलंदाजी काय असतं त्याचं मुख्य प्रात्यक्षिकरण सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना मिस्टर भरत चिखलीकर. गोलंदाजी मार्गावरती पुण्यात भरत षटकातील हा पुढचा चेंडू. चेंडूला यावेळी मात्र खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहतायत निघून जाईल. एक्स्ट्रा कव्हरला मात्र बीट करत चेंडू सरळ सीमारेषा पार. हा येतोय अक्षयच्या बॅट मधून दमदार चौकार आणि या 4 धावेने धावसंख्येमध्ये भर होतोय. संघाची धावसंख्या मात्र आपण पाहिली तर धावफलकावरती लगावली जात असताना 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 रन. तीन चेंडूचा आतापर्यंत खेळ होतोय. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 4 रन. वीर सावरकर मैदान आपण पाहतात शिरगाव पालघर शिरगाव चषक 2021 या स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस. अंतिम उद्या दिवस आपण या स्पर्धेचा पाहणार आहोत. ओपन संघ आपण या मैदानावरती उद्या खेळताना पाहू शकतायत. गोलंदाजी मार्गावरती पुण्यात भरत. चेंडू मात्र पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय.
आणि खास करून बरंच जर आपण पाहिलं तर अचूक लेंथ वरती तो मात्र गोलंदाजी करत असताना 4 चेंडूचा खेळ होतोय. धावफलकावरती धावा आपण पाहू शकतायत, 4 रन. गोलंदाजी मार्गावरती पुण्यात भरत षटकातील हा चेंडू मात्र हाताळण्यासाठी सज्ज होईल. वेगवान चेंडू होता. विकेट किपर मात्र आपण पाहत आहेत, वेगाने चेंडू मात्र आपण पाहतात हाताळला जातोय. पंचांचा मात्र बाईचा इशारा आहे. बाईच्या स्वरूपानं धावसंख्या धावफलकावरती लगावली जात असताना 5 रन. शेवटचा चेंडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे जे स्पर्धक जे प्रेक्षक जोडले गेले त्या सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये ना बाकी असेल. गोलंदाजी मार्गावरती मिस्टर भरत चिखलीकर, स्ट्रायकरवरती बॅट्समॅन आता दिवेश. आतापर्यंत 5 चेंडू जर आपण पाहिले तर 5 चेंडू मात्र अक्षयने मात्र फेस केल्यात आणि त्याने धावा खर्च आतापर्यंत धावा जमा केल्यात त्या मात्र 4. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतायत मिस्टर भरत. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये कुठल्या प्रकारे हाताळेल. यावेळी चेंडू आपण पाहतात ते शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने डीप स्क्वेअर मधून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येत आहेत. फेकी होते मैदानाच्या आतमध्ये आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. सावली 11 टेंबोडे संघ प्रथमतः बॅटिंग करतोय. विकेटचं पतन अजूनही नाही, मात्र 6 धावा आपण धावफलकावरती पाहू शकतायत. येणारे दुसरं षटक कुठल्या प्रकारे हाताळलं जाईल ते देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलंय. पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं 6 धावा धावफलकावरती पाहायला भेटत आहेत. अक्षय 5 चेंडूचा सामना फेस करत असताना 4 धावा. दिवेश 1 चेंडूमध्ये 1 धावा आपण त्याच्या माध्यमातून पाहत आहेत. सावली 11 टेंभोडे वर्सेस यंग अचीवर दांडी या 2 संघादरम्यान आजच्या दिवसातील आपण हा सामना पाहतायत. आणि आजचा दिवस खास करून आपण पाहिलं तर पालघर डहाणू 9 पॅकर आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. उद्याच्या दिवसामध्ये याच मैदानावरती आपण ओपन क्रिकेटचा थरार पाहणार आहोत. गोलंदाज विवेकचा हा पहिला बॉल. चेंडू आपण पाहतायत पडल्यानंतर बॉल हलकासा आपण पाहिलं तर बाउन्स होत असताना आणि त्यानंतर चेंडूला मात्र दिशा दिली जात आहे. 1 धाव येत आहे. गोलंदाजी मार्गावरती विवेक दमणे आपण गोलंदाजी मार्गावरती पाहत आहेत आणि धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 7 रन. सावली 11 टेंभोडे वर्सेस यंग अचीवर दांडी या 2 संघादरम्यान सध्या सुरू असलेला हा मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. वीर सावरकर मैदान, शिरगावचे मैदान, भव्य दिव्य असं मैदान. गोलंदाजी मार्गावरती पुण्यात सज्ज होत असताना मिस्टर विवेक दवणे. गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा विवेक सज्ज होत असताना
अक्षय आणि दिवेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या पाहतायत. विवेकचा पुढचा बॉल लेग स्टंपच्या खूपच बाहेर चेंडूला मात्र हाताळला जात आहे. पंचांचे 2 हात आपण पाहतायत हवेमध्ये. वाईट चेंडूचा इशारा मात्र पंच घोषित करतायत आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर अतिरिक्त स्वरूपानं मात्र वाढली जाईल. अतिरिक्त स्वरूपानं मात्र बहाल केली जात आहे आणि धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 8 रन. भिरकावण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित कन्वर्ट होत नाही. एक धाव इथे मात्र कंप्लीट होत आहे आणि एका धावेने संघाची धावसंख्या झाली आपण पाहिलं 22च्या स्वरूपानं धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती लगावली जात असताना 9 रन. आदरणीय सन्माननीय इम्रानजी दांडेकर साहेबांचं आगमन झालंय. उपसरपंच शिरगाव आपण व्यासपीठावरती पाहतायत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान देखील व्यासपीठावरती केला जाईल. वेगाने चेंडूला हाताळण्याचा प्रयत्न होता. जलद गतीचा चेंडू होता मात्र बीट करतोय बॅट्समॅन. इथे आपण निर्धाव चेंडूची सांगता पाहतायत आणि व्यासपीठावरती एक सन्मान होतोय. आदरणीय सन्माननीय इम्रानजी दांडेकर साहेबांचा पण हा सन्मान करतायत. माजी उपसरपंच आपण पाहतायत. शिरगाव हा स्वागत सन्मान आपण पाहू शकतायत. वाईट चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतोय. या षटकामध्ये आपण आतापर्यंत 2 चेंडू मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपाने पाहतायत आणि धावफलकावरती धावा जर नजर टाकली तर संघाची धावसंख्या आतापर्यंत पोहोचलाय ती मात्र 11 रन. सावली लिबन टेंबोडे आणखीन एक चेंडू आपण पाहतायत. पडल्यानंतर मात्र पंच दर्शवत असताना वाईट बॉल. विवेक दवणेला आपण पाहतायत. ज्यावेळी पहिलं षटक आपण पाहिलं असेल भरत चिखलीकरचं पहिलं षटक होतं ज्यामध्ये मात्र चांगलं षटक हाताळलं गेलं. त्यानंतर विवेक दवणेला आपण पाहतायत. आतापर्यंत त्याच्या माध्यमातून 3 चेंडू मात्र अतिरिक्त स्वरूपाने वाईटच्या स्वरूपाने मात्र फेकले जात आहेत. यावेळीचा चेंडू आपण पाहतायत तर चांगला चेंडू मात्र हाताळला जातोय. निर्धाव चेंडूची मात्र संगता आपल्याला पाहायला भेटते आणि निर्धाव चेंडूच्या संगतानंतर धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर लगावल्या जात असताना 12 रन. चेंडूचा खेळ आतापर्यंत या षटकामध्ये होतोय तो मात्र 4. धावफलकावरती धावा आहेत 12 रन. सावली लिबन टेंबोडे संघ प्रथमतः बॅटिंग करतोय आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग करत असताना यंग अचीवर दांडीचा हा संघ आपण पाहतायत. ओव्हर नंबर 2 दुसरं षटक मैदानाच्या आत मार्गस्थ आहे. यावेळी चेंडूला मात्र लॉब केला जात आहे. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत. झेल तर ड्रॉप होते मात्र चेंडू सीमारेषेजवळ फील्ड केलं जाईल तोपर्यंत आपण पाहतायत. इथे मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत. 3 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातील आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर स्कोर कार्ड मध्ये धावसंख्या मात्र लगावली जात असताना 3 ने मात्र धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर लगावली जात असताना 15 रन. शेवटचा बॉल या षटकादरम्यान विवेक पुन्हा एकदा खराब चेंडू. लेग स्टंप वरती मात्र चेंडूला हाताळतोय. यावेळी चेंडू मात्र पंच दर्शवत असताना व्हाईट बॉलचा सिग्नल इथे येतोय आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 16 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. आतापर्यंत जर विचार केला तर 9 चेंडू हाताळले जात आहेत विवेक धवणेच्या माध्यमातून. ज्यामध्ये जवळपास 4 चेंडू हे वाईटच्या स्वरूपाने फेकले गेलेत. अजून एक खराब चेंडू. वाईट चेंडूचा इशारा पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर चेंडूला हाताळलाय. यावेळी मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचेल. वाईट +4 एकूण 5 रन. धावसंख्येमध्ये मात्र भर होईल आणि धावफलकावरती धावा मात्र 5 ने ऍड होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 21 रन. 21 वाईट चेंडू आतापर्यंत जवळपास या षटकामध्ये 5 वाईट त्यानंतर 1 चौकार म्हणजे जवळ आपण पाहिलं तर 9 धावा ह्या अतिरिक्त स्वरूपाने फेकल्या जात आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेरून चेंडूला उचलण्याचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतायत. पुन्हा एकदा झेल ड्रॉप होत आहे. 2 धावा इथे मात्र सहज कंप्लीट होत आहेत.
कॉल होतोय तिसऱ्या धावेसाठी, मात्र 2 धाब्यांवरती इथे रोखून धरलं जात आहे. 2 धाब्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 षटक समाप्त होत आहेत आणि 2 षटकांमध्ये 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. पहिलं षटक आपण पाहिलं तर भरत चिखलीकरचं पहिलं षटक ज्यामध्ये धावा होत्या त्या मात्र पहिल्या षटकामध्ये आपण 7 धावा पाहिल्या आणि त्यानंतरच्या दुसऱ्या षटकामध्ये विवेक दवणे सारखा गोलंदाज ज्याच्या षटकामध्ये आपण तब्बल 17 धावा पाहत आहेत. पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये आपण 17 धावा पाहत आहेत. विवेकचं षटक एक महागड षटक आपण पाहिलं, मात्र येणाऱ्या षटकामध्ये कुठल्या प्रकारे मात्र पुन्हा एकदा पुनरागमन करतोय यंग अचिवर दांडीचा हा संघ आपण ते देखील मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. गोलंदाजी मार्गावरती भरत चिखलीकर. भरत पहिला चेंडू मात्र भिरकावण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. टायमिंग स्ट्रोक जरूर होता मात्र सुरेखरित्या झेल टिपला जातोय. मागच्या आपण षटकामध्ये 2 झेल ड्रॉप होताना पाहिला होता, यावेळी मात्र आपण पाहिलं तर सुरेखरित्या झेल टिपलाय. विकेटचं पतन, फलंदाज बाद, गॉन. यूट्यूबच्या माध्यमातून पाटील नेटवर्कवरती सर्व जे प्रेक्षक वर्ग सध्या घर बसल्या सामन्याचा आनंद घेत आहेत त्या सर्वांचं शिरगाव चषकच्या वतीनं 2021च्या वतीनं सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतोय. आणि जे प्रेक्षक वर्ग सध्या मैदानावरती उपस्थित आहेत त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचं हार्दिक स्वागत. न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत मिस्टर विशाल तरे आपण पाहतायत सध्या मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालाय अक्षयची जागा भरून काढण्यासाठी. एका बाजूला दिवेश सारखा फलंदाज आपल्याला पाहायला भेटेल. भरत चिखलीकरने पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केलाय. षटकातील हा दुसरा बॉल, चांगला चेंडू आहे, अचूक लेंथ वरती गोलंदाजी होते. लेंथ वरती गोलंदाजी करणं तितकं प्रामुख्यानं एका गोलंदाजासाठी खूप गरजेचं असतं. आणि त्यानंतर आपण पाहत आहेत भरत चिखलीकर, एका बाजूने विचार केला तर अनुभवाचा भंडार या खेळाडूकडे आहे, दुसऱ्या बाजूने विचार केला तर एक्सपिरियन्स. ह्या 2 बाजूने मात्र चांगली गोलंदाजी सध्या तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. जरी विवेक सारखा गोलंदाज महागडा ठरला तरी देखील भरत चिखलीकर स्वतःला सध्या मैदानाच्या आतमध्ये साध्य करत असताना आपण पाहू शकतायत. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला मात्र आपण पाहत आहेत पंच आमच्याकडे वलटायत, एक्सरसाइज करतायत दुपारच्या सत्रामध्ये आणि दर्शवत असताना व्हाईट बॉलचा सिग्नल इथे मात्र काउंट होतोय. आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर लगावली जात असताना 24 रन, 24, लॉस ऑफ 1 विकेट. विशाल तरे एका बाजूने बॅट्समॅन आहेत, दुसऱ्या बाजूने बॅट्समॅन आपण पाहत आहेत मिस्टर दिवेश. गोलंदाजी मार्गावरती भरतचा हा बॉल, ज्यावेळी आपण फलंदाजाला पाहिलं असेल शरीराची कुठलीही हालचाल नाही, चेंडूवरती मोठा फटका खेळण्याची गरज होती, तिथे मात्र थोडासा कमी पडताना आपण पाहिलं तर विशाल तरेला आपण पाहू शकतायत. आज तो मात्र काही मोठं साकारू शकला नाही, तंबूच्या आसराला परततोय. विशाल तरेची इनिंग इथे मात्र समाप्त. सावली लिबन टेंभोडे वर्सेस यंग अचिवर दांडी असा हा चालू असलेला सामना सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. आणि आतापर्यंत धावसंख्या जर आपण पाहिलं तर 24 धावा. न्यू बॅट्समॅन आपण पाहत आहेत मिस्टर प्रेमित राऊत सध्या मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालाय टेंभोडे संघाच्या माध्यमातून. जबाबदारी या खेळाडूवरती आहे, अनुभव या खेळाडूकडे आपण सातत्याने अनुभव त्याच्या पाठीशी आपण पाहिलाय.
आज मात्र प्रेमित ती इनिंग साकारेल का मैदानाच्या आतमध्ये. दिवेश सध्या मैदानाच्या आतमध्ये अजूनही विराजमान आहे. सरळ बॅटने खेळलाय, समोरच्या दिशेने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे आहे. पुन्हा एकदा झेल ड्रॉप होत असताना आपण पाहत आहेत. आज जर पाहिलं तर यंग अचीवर दांडी संघाच्या माध्यमातून वारंवार चुकी होत आहे. भरपूर वेळा आपण पाहिलं तर आतापर्यंत 3 झेल ड्रॉप होत असताना आपण पाहिल्यात. 3 झेल आपण त्या झोन मध्ये पाहिल्यात, जवळजवळ लॉंग ऑनच्या एरियामध्ये त्या 3 झेल आपण ड्रॉप होताना पाहिल्यात. प्रेमित एका बाजूने दिवेश, गोलंदाज भरत गोलंदाजी मात्र चांगली करतोय. आडव्या बॅटीने चेंडूला मात्र खेळण्याचा प्रयत्न होता, स्वीप करायचा होता चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क होत नाहीत. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहू शकतायत. चेंडूचा खेळ आतापर्यंत होतोय तर मात्र 5 धावफलकावरती धावा आपण पाहिलं तर 26 धावा. बरंच चिखलीकरचं जे षटक पहा, पहिलं षटक एक चांगलं षटक होतं, त्यानंतरच्या आतापर्यंत हे दुसरं षटक आहे. सांघिक जर विचार केला तर सांघिक 3रं षटक आणि भरत चिखलीकरनं आतापर्यंत धावा खर्च केल्या त्या मात्र 8 धावा आणि एक महत्वाचा विकेट देखील त्याने प्राप्त केलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र निघून जातोय. क्षेत्ररक्षक आपण पाहत आहेत, एक्स्ट्रा कव्हरला मात्र क्षेत्ररक्षक पुढे येतोय. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा. बॅकअप चांगला असल्या कारणामुळे आपण पाहू शकता 2 धाब्यांवरती मात्र रोखलं जात आहे आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. भरत चिखलीकरचे 2 षटक, ज्यामध्ये 10 रन आणि एक महत्वाचा विकेट त्याने प्राप्त केलाय. आतापर्यंत सावली इलेव्हन टेंभोडे संघाला रोखण्यामध्ये यशस्वी झालाय. मात्र येणाऱ्या 2 षटकांमध्ये प्रेमित राऊतची बॅट टळपेल का, दिवेश मात्र आक्रमक भूमिका धारण करेल का, हे आपण येणाऱ्या वेळेमध्ये पाहणार आहोत. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतायत गौतम आकरे. पालघर जिल्ह्यातील टेनिस क्रिकेटमधील एक नामवंत खेळाडू, आपण सातत्याने या खेळाडूकडे पाहिलंय. गौतम सारखा खेळाडू आपण पाहतायत अनेक मोठमोठ्या स्पर्धा त्याच्या माध्यमातून आपण खेळताना त्याला पाहिलंय. आज या मैदानावरती वीर सावरकर मैदान शिरगावच्या मैदानावरती तो कुठल्या प्रकारे गोलंदाजी करतोय ते देखील आपण पाहणार आहोत. पहिला बॉल चेंडूला मात्र समोरच्या दिशेने आदळतोय. प्रेमित राऊत सारखा एक बिग विकेट मात्र तंबूच्या आसऱ्याला परतेल. पहिल्या बॉलवरती गौतम आकरेला मात्र विकेटची प्राप्त होत असताना आपण पाहत आहेत आणि विकेटचं पतन. प्रेमित राऊत बॅक टू डगआउट. नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर प्रतीक. दिवेश एका बाजूने आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. 7 चेंडूचा त्याने सामना फेस केलाय आणि धावफलकावरती आतापर्यंत त्याने 9 धावा बनवल्या आहेत. टीमची टोटल धावसंख्या जर पाहिली तर 28 रन. 3 विकेटच्या नुकसानीनंतर आपण ही धावसंख्या पाहू शकतायत. सावली इलेव्हन टेंभोडे संघ प्रथमतः बॅटिंग करतोय. ओव्हर नंबर 4 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत असताना पुन्हा एकदा या वेळचा बॉल आपण पाहत आहेत. शॉर्ट डिलिव्हरी होता, चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय. पंचांचा व्हाईट बॉलचा सिग्नल इथे येतोय. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 1 ने पुढे जाऊन पोहोचले असताना 29 रन. 1 बाउंडचा देखील इशारा इथे पंचांच्या माध्यमातून गोलंदाजाला दंडित केलं जातंय. गौतम आकरे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती. यावेळी पंचांकडे दाद तर मागितली गेली, पंच मात्र ही दाद फेटाळून लावतायत. लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून होतोय. 1 धाव येतोय आणि एका धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर लगावली जात असताना सावली इलेव्हन टेंभोडे संघाची धावसंख्या आहे ती मात्र 30 रन.
पहिल्या मॅच मध्ये आपण 46 धावा पाहिल्या होत्या, 47 धावेंचा पाठलाग करायचा होता आणि 47 धावेंचं आव्हान एडवन संघ ओमकार बॉईज एडवन संघाने मात्र सहजरित्या त्या 47 धावेंचं आव्हान पार केलं. त्यानंतर हा दुसरा मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत, जिथे दोन संघ मात्र झुंजताना पाहायला भेटत आहेत. यावेळी मात्र सुरेख फटका, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा अगदी मात्र चेंडू आपण पाहतायत, सरळ सीमारेषा पार. हा येतोय एक दिवेच्या बॅट मधून बिग ब्लास्ट षटकार 6 रन. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता पॅड वरती बॉल आणि त्या बॉलला इथे मात्र सरळ कन्वर्ट केलं गेलं. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. हा षटकार 6 रन. 6 धावेने आता मात्र धावसंख्येमध्ये भर. टीमची टोटल धावसंख्या आपण पाहू शकतायत 36, लॉस ऑफ 3 विकेट. आक्रमक भूमिका इथे मात्र धारण करत असताना आपण पाहतायत दिवेश आणि गौतम आकरेच्या विरुद्ध मात्र हा षटकार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. गौतम पुन्हा एकदा सज्ज होईल. ओव्हर द विकेटने शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, पुल केलाय, शॉर्ट आर्म पुल, फाईन लेगच्या मात्र चेंडू झोन मध्ये निघून जातोय. आणखीन एक चौकार आपल्याला पाहायला भेटतोय. दिवेश आता मात्र हाणामारी सध्या मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला भेटतोय. एका षटकारानंतर हा दुसरा चौकार आपण पाहू शकतायत. कुठलाही क्षेत्ररक्षक फाईन लेग रिझन मध्ये तैनात नव्हता आणि त्याचा फायदा घेत असताना चेंडू सीमारेषा पार जात असताना आपण पाहिलं तर हा चौकार येतोय. टीमची टोटल धावसंख्या जर आपण आतापर्यंत पाहिली तर 40 रन. सावली 11 टेंभोडे वर्सेस यंग अचीवर दांडी या दोन संघादरम्यान आपण ही लढत पाहत आहेत. बिगिट करायचा होता, चेंडू बॅट मध्ये व्यवस्थित येत नाहीत. एक धाव इथे मात्र कंप्लीट होतंय आणि एका धावेने टीमची टोटल धावसंख्या जर आतापर्यंत आपण पाहिली तर 41 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटतात. दिवेश आतापर्यंत आपण पाहिलं तर त्याच्या बॅटमधून 10 बॉलमध्ये 20 धावा आपण त्याच्या धावफलकावरती पाहत आहेत. गौतम सारखा गोलंदाज 5 बॉलमध्ये आतापर्यंत त्याने धावा खर्च केल्या, त्या मात्र 12 रन. एक महत्वाचं विकेट जरूर त्याने बाद केलंय. एक धाव इथे मात्र आपण पाहताय तर चांगला चेंडू मात्र इथे समाप्त होत असताना पाहायला भेटतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांमध्ये सावली 11 टेंबोडे संघाची धावसंख्या आहे 41 रन. 3 विकेटच्या नुकसानीनंतर शेवटच्या 6 चेंडूमध्ये काय घडेल काय बिघडेल हे आपण नक्कीच ऐकणार आहोत. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पहिला बॉल, पहिला चेंडू आपण पाहतात पडल्यानंतर चेंडू मात्र निघून जातोय. फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, ओव्हर थ्रो होतोय. चेंडू मात्र आपण पाहू शकतायत 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि पाहता पाहता 3 धावा इथे मात्र कंप्लीट होत आहेत. तनुष गोलंदाजी मार्गावरती आपण पाहत आहेत. सावली 11 टेंबोडे संघाची धावसंख्या आतापर्यंत पाहिली तर 44, 44 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. इथून मात्र शेवटच्या षटकामध्ये कुठल्या प्रकारे हाणामारी केली जात आहे. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये प्रतीक सारखा बॅट्समॅन सध्या जो स्ट्रायगनवरती आहे. दिवेश आतापर्यंत 23 धाव्यांवरती कळतोय. मोठा प्रकार खेळायचा होता, समोर आधाळला जातोय. लेग बिफोरच्या माध्यमातून इथे प्रतीकला तंबूच्या आसराला परतावं लागतंय. आणखीन एक विकेट आपण पाहू शकतायत. पहिल्या चेंडूवरती 3 धावा आणि त्यानंतरच्या दुसऱ्या चेंडूवरती लेग बिफोरच्या माध्यमातून बॅट्समॅन आउट. यश न्यू बॅट्समॅन सावली 11 टेंबोडे संघाच्या माध्यमातून आपण त्यांना पाहत आहेत. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये दिवेश काही स्ट्रायकरवरती जाण्याचा प्रयत्न करेल का? यश आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये आहे. 4 चेंडूमध्ये कुठल्या धावसंख्येपर्यंत मजल मारेल.
शॉर्ट पूलचा मात्र हा पटका आपल्याला पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र कुठलाही नाही, चेंडू मात्र आपण पाहत आहेत सरळ निघून जातोय. पंचांचा इशारा येतोय, मॅक्झिमम षटकार 6 धावेंचा इशारा येतोय आणि या 6 धावेने 50 धावा देखील मात्र टेंबोडे संघाच्या कंप्लीट होत असताना आपण पाहत आहेत. अजूनही उर्वरित चेंडू तुमच्याकडे शेष असतील ते मात्र 3. या 3 चेंडू मध्ये पाहूया कुठल्या प्रकारे मात्र कमबॅक करतोय गोलंदाज की फलंदाज येणाऱ्या 3 चेंडू मध्ये मोठे फटके खेळतोय. षटकातील चौथा बॉल ओव्हर द विकेटने लोवर फुल टच बॉल आहे, कन्वर्ट केला जातोय. नो चेंडूचा इशारा, +6, एकूण 7 रन. इथे मात्र सोने पे सुहागा, 6 धाब्यांवरती 1 धाव म्हणजे जवळ 7 धावा आणि या 7 धाब्याने धावसंख्येमध्ये भर होतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर लगावली जात असताना 57 धावसंख्या कुठेतरी रोखून धरली होती 4 षटकांमध्ये. शेवटच्या षटकांमध्ये आतापर्यंत तनुष ज्याच्या 3 बॉलवरती जवळ 16 रन. ब्रॉकॉल मध्ये चेंडूला हाताळला जातोय. ब्रह्मास्त्राचा मात्र इथे मात्र पुरेपूर उपयोग केला जातोय. 1 धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न यशस्वीरित्या इथे मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि या 2 धावेने धावसंख्या जर आपण पाहिली तर सावली 11 टेंबोडे संघाची धावसंख्या आहे ती मात्र 59 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. ह्यावेळचा बॉल आपण पाहत आहेत फर्निचर डिस्ट्रॉय होईल. बॅट्समॅन तंबूच्या आश्रयाला परततोय. विकेटचं पतन होत असताना 5 बॉलचा आतापर्यंत खेळ झालाय आणि धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 59, 59 रन. षटकातील शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क्स वरती आपण पाहतात पुन्हा एकदा मिस्टर तनुष. हॅलो 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 माय चेक. हॅलो हॅलो ,61 61 धावा धावफलकावरती आपण पाहू शकतायत आणि विजयासाठी पाठलाग करायचा आहे तो मात्र 62 62 धाब्यांचा आपण पाठलाग पाहणार आहोत.
चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 62 धाब्यांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये होईल. यंग अचीवर दांडी संघ आपण पाहत आहेत. या 62 धावा कुठल्या प्रकारे पूर्ण केल्या जातील हे देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. स्ट्रायकिंगवरती बॅट्समॅन मिस्टर गौतम माकरे एका बाजूने आपण पाहू शकतायत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज पालन, एका बाजूला गौतम दुसऱ्या बाजूने राहुल. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 62च्या लक्ष्याचा पाठलाग आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत आणि या 62च्या लक्ष्याचा पाठलाग कुठल्या प्रकारे पूर्ण केला जातोय हे देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती येतोय गोलंदाज पालन. अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपण पालनला देखील खेळताना पाहिला या पालघर जिल्ह्यामधून आणि सध्या तो गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला भेटतोय. पालनचा पहिला बॉल फेस करेल गौतम. पहिला बॉल फेस करत असताना चेंडू मात्र टॅप केला जातोय. डायरेक्ट हिटची संधी जरूर होती, मात्र संधी इथे काय केलं हुकली जात आहे. एक धाव इथे मात्र कंप्लीट होईल. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता. चेंडू आपण पाहिलं तर एक धाव इथे मात्र कंप्लीट होते. बॅकअप चांगला असल्या कारणामुळे एकाच धाव्यांवरती इथे मात्र समाधान व्यक्त करतायत आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर एकने मात्र पुढे जाऊन पोहोचले असताना 1 रन. राहुल पुन्हा एकदा स्ट्रायकिंगवरती. पालनचा हा पुढचा बॉल कट करायचा होता. बॉल पडल्यानंतर आपण पाहतायत तर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन मात्र प्रेरीच्या हातामध्ये जाऊन चेंडू मात्र विसावला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होतोय आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत होतोय. या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती मात्र 1 रन. यावेळी आपण पाहता चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र निघून येतोय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एकाच धाब्यांवरती मात्र समाधान व्यक्त करतायत दोनही फलंदाज आणि धावफलकावरती धावा आपण पाहिलं तर एकने मात्र पुढे जाऊन पोहोचले असताना 3 बॉलच्या समाप्तीनंतर 2 रन. षटकातील हा पुढचा चेंडू ओव्हर द विकेटने. यावेळी क्लासिक कव्हर ड्राईव्ह चेंडू मात्र आपण पाहतायत सीमारेषा पार. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका गौतम आकरेच्या बॅट मधून येतोय. हा मॅक्झिमम ब्रँडेड षटकार 6 रन. काय फटका होता ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत. नजाकत क्रिकेटची मात्र दाखवणारा हा फटका. ऑफ स्टंप वरती चेंडू आणि त्या चेंडूला मात्र उचललं. एक्स्ट्रा कव्हरच्या मात्र डोक्यावरून आपण हा षटकार पाहतायत. पुढचा बॉल. यावेळीचा चेंडू मात्र चांगला आहे. आणखीन एक चांगला चेंडू आपण पाहतात गोलंदाज पालनच्या माध्यमातून. मी म्हटल्याप्रमाणे हे बॅटल, खरं तर म्हटलं तर हे 2 खेळाडूंमध्ये बॅटल सुरू आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला गौतम आकरे, दुसऱ्या बाजूला पालन. ओपन क्रिकेटच्या संघामध्ये आपण 2 खेळाडूंना एकाच संघाच्या माध्यमातून खेळताना भरपूर वेळा पाहिलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरून चेंडूला कळला, चेंडू मात्र आपण पाहत आहेत निघून जातोय. क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहत आहेत डीप पॉइंट मधून या चेंडूला मात्र उचलेल फेकेल. तोपर्यंत 2 धावा इथे मात्र कंप्लीट होत आहेत आणि 2 धावेने पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलंय. पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 10 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. येणारे उर्वरित चेंडू तुमच्याकडे शेष आहेत ते मात्र 24 आणि 24 चेंडू मध्ये मात्र बनवायचे आहेत. त्या अजूनही 52 रन. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहताय ते यश. आजच्या दिवसाकडे जर आपण नजर टाकली तर आजच्या दिवसामध्ये जे 10 संघ खेळणार आहेत त्यामध्ये विचार केला. एका बाजूने आपण पाहणार आहोत ओमकार बॉईज एडवन, लहू 11 पालघर. गोलंदाज यश. पहिला चेंडू शॉर्ट ऑन पुलचा फटका आहे.
क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, तो कुठलीही चुकी करत नाहीत। राहुलला तंबूच्या आसराला परतावं लागलंय। विकेटचं पतन, पहिला विकेट गॉन। राहुल बॅक टू डगआउट। यश आपण पाहतायत पहिला चेंडू होता, शॉर्ट आर्म पुल करायचा होता, पुल पॉवरफुल नाही, त्या कारणामुळे आपण पाहिलं तर चांगला झेल टिपलाय। विकेटचं पतन होत असताना पहिला विकेट राहुल तंबूच्या आसराला परतलाय। एकूण 10 संघांवरती जर नजर टाकली या स्पर्धेमध्ये, ओमकार बॉईज एडवनचा संघ आपण पाहतायत, त्यानंतर लहू 11 पालघर संघ आपण पाहिलं, सावली 11 टेंभोडे संघ, यंग अचीवर दांडी संघ आपण पाहतायत, सध्या सुरू असलेला मॅच। त्यानंतर निलेश फायटर संघाला आपण पाहतायत, ब्लॅकबर्ड सफाळे, अल्केश 11 बोईसर, उर्वी इलियास 11 मॉडर्न शिरगाव आणि पवन सूत नवली हे संघ आपण या स्पर्धेमध्ये खेळताना पाहणार आहोत। न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये मिस्टर दीपेन गौतम आकरे एका बाजूने, 4 बॉलमध्ये 9 रन आतापर्यंत धावफलकावरती लगावले आहेत। गौतमच्या बॅटमधून आपण एक दमदार स्ट्रोक 6 धाब्यांचा एक मोठा फटका पाहिलाय। गोलंदाजी मार्ग वरती पुण्याला सज्ज होत असताना यश राऊत, पहिला बॉल यशने मात्र आपण पाहिलं सफलता प्राप्त करत असताना गौतम वर्सेस यश। बॉल चांगला आहे, वेगाने मात्र चेंडूला बीट केलं जात आहे, चेंडू सरळ निघून जातोय। विकेट किपर पालांच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होत असताना 2 चेंडूचा आतापर्यंत कळतोय, धावसंख्या धावफलकावरती आहे। सध्या पण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर धावफलकावरती धावा आहेत। यंग अचीवर दांडी संघाची धावसंख्या 12 रन। महत्वाचे जे खेळाडू होते, एका बाजूला गौतम आकरे सारखा खेळाडू सध्या तंबूच्या आसऱ्याला परतलाय। येणारे 20 चेंडू आहेत आणि 20 चेंडूमध्ये अजूनही 50 रन। यावेळी चेंडूला मात्र हलक्या हाताने फक्त स्लॅश केलं जात आहे, एक धाबी ते मात्र कंप्लीट होत आहे। एकाच धाब्यांवरती ते मात्र समाधान देखील व्यक्त केलं जात आहे। न्यू बॅट्समॅन धीरज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत आणि धावफलकावरती नजर टाकली तर धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 13 रन। ओमकार बॉईज एडवन संघाचे कर्णधार उपस्थित आहेत। यावेळी चेंडूला मात्र तितकंच वेगवान उत्तर, जितका वेगवान चेंडू होता तितकंच वेगवान उत्तर धीरजच्या बॅटमधून येतोय हा दमदार स्ट्रोक 6 रन। व्हॉट अ शॉट, वेगवान चेंडू होता, जलद गतीचा हा चेंडू आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये। शॉर्ट आर्म पुलचा फटका आणि सरळ चेंडू मात्र षटकारामध्ये परिवर्तन होत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर लगावली जात असताना 19 रन
लॉस ऑफ 2 विकेट. गोलंदाज पुण्यात गोलंदाजी मार्गावरती पालन येतोय. ज्याप्रमाणे पालनचं पहिलं षटक होतं त्यानंतर पालन पुण्यात षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येतोय. 18 बॉल आहेत आणि 18 बॉलमध्ये अजूनही विजयासाठी 43 धावांची गरज. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा थेट युट्यूबवरती प्रक्षेपित पाहत आहेत. त्या सर्वांचं पुन्हा एकदा जे जे प्रेक्षक वर्ग जोडले गेले आहेत त्या प्रेक्षक वर्गांचं स्वागत. पालनचा हा पहिला बॉल आपण पाहत आहेत. एक धाव इथे मात्र कंप्लीट होतोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न वेगाने सुरू आहे आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न ओव्हरथ्रो होतोय. दोन धावा असतील. दोन धावा येत आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर संघाची धावसंख्या मात्र आता लगावली जात असताना यावेळी चेंडूला मात्र आपण पाहतात तर सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव इथे मात्र कंप्लीट होतोय आणि एका धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती मात्र पुढे सरकली जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती लगावली जात असताना 22 धावा धावफलकावरती आपण पाहू शकतायत. या षटकातील आतापर्यंत चेंडूचा खेळ होतोय तो मात्र 2. अजूनही चेंडू शेष असतील ते मात्र 4. पालनचा हा बॉल शॉर्ट आर्म पुलचा फटका. पूल पाहायला भेटतोय. यावेळी मैदानामध्ये काय घडेल तर इथे मात्र चेंडू सरळ सीमारेषा पार जातोय. पूल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल अँड ब्युटिफुल. धीरजच्या बॅटमधून येतोय हा दमदार स्ट्रोक. 6 रन. काय बॅटिंग मैदानाच्या आत सुरू आहे. आतापर्यंत धीरजला आपण पाहत आहेत आक्रमक भूमिका त्याच्या माध्यमातून धारण केली जात आहे आणि आक्रमक भूमिकेमध्ये सध्या तो पाहायला भेटतोय. सहा धाब्याने संघाची धावसंख्या विजयासाठी आता मात्र आपण पाहिलं तर 15 चेंडू आणि 15 चेंडू मध्ये 34 धावा. धीरजच्या बॅटमधून आपण 2 दमदार स्ट्रोक पाहिल्यात आणि पालनच्या विरुद्ध आपण हा षटकार पाहत आहेत. यावेळीचा चेंडू आपण पाहतायत. पंच दर्शवत असताना 2 हात हवेमध्ये करतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल इथे मात्र काउंट होतोय. व्हाईट बॉल नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती मात्र लगावली जात असताना 29 रन. लॉस ऑफ 2 विकेट. 15 चेंडूचा अजूनही खेळ शेष आहे आणि 15 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर विजयासाठी अजूनही धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 33 रन. दीपेन एका बाजूने धीरजच्या बॅटमधून आतापर्यंत 3 बॉलमध्ये 13 रन, ज्यामध्ये 2 षटकारांचा समावेश आपल्याला पाहायला भेटतोय. आणि यंग अचिवर दांडी संघाला मात्र धीरज कुठल्या प्रकारे बॅटिंग करतोय ते देखील खूप महत्त्वाचं असेल. कारण की ज्याप्रमाणे गौतम आकरे सारखा महत्त्वाचा जो हुकुमी होता तो सध्या मैदानाच्या बाहेर येतोय. धीरजवरती जबाबदारी आहे. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होतोय. समोरच्या दिशेने चेंडूला मात्र खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट होत आहे आणि एका धावेने मात्र धावसंख्या मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला भेटेल. संघाची धावसंख्या टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर लगावली जात असताना 1 ने मात्र पुढे जाऊन पोहोचलंय. 30 रन. लॉस ऑफ 2 विकेट. निलेश फायटर संघाच्या कर्णधारास विनंती करतोय आपण व्यासपीठाच्या दिशेने या. निलेश फायटर. येणारे 14 चेंडू आहेत आणि 14 चेंडू मध्ये विजयासाठी अजूनही बनवायचे आहेत त्या मात्र 32 रन. पालन गोलंदाजी मार्गावरती या षटकातील हा 5वा चेंडू. चांगला चेंडू आपण पाहत आहेत. पंचांकडे दाद यावेळी मागितली जात आहे. मात्र बॉल पडल्यानंतर आपण पाहिलं तर थोडासा लेगस्टंपच्या बाहेर मात्र मिस करतोय. एक धाव या चेंडूवरती जरूर कंप्लीट केली गेली. येणारे 13 चेंडू असतील आणि 13 चेंडू मध्ये विजयासाठी अजूनही बनवायचे आहेत त्या मात्र 31 रन. निलेश फायटर संघाचे कर्णधार आपणास विनंती करतोय आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे.
एक धावी ते मात्र कंप्लीट होते आणि एका धावीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती मात्र लगावली जात असताना येणारे चेंडू आता मात्र शेष असतील ते 12 आणि 12 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी बनवायच्या आहेत त्या मात्र 30 रन. 15ची सरासरी इथून मात्र गाठावी लागेल एका षटकामध्ये. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत त्या मात्र 30 रन. एक रोमांचक सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला रंगताना पाहायला भेटतोय. वंचित बहुजन आघाडी आयोजित पालघर शिरगाव चषक 2021 वीर सावरकर मैदान शिरगावचे मैदान आणि क्रिकेटच्या नगरीमध्ये ऐतिहासिक मैदानामध्ये आज आपण हा एक चांगला दर्जेदार सामना पाहत आहेत. 12 बॉलचा खेळ शेष आणि 12 बॉलमध्ये बनवायच्या आहेत त्या मात्र 30 रन. रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिला तर 15च्या रन रेटने मात्र ह्या धावसंख्या पूर्ण करायच्या आहेत. पालनचे 2 षटक कंप्लीट झाल्यात. पालनने 2 षटकांमध्ये 23 धावा कंप्लीट केल्या आहेत. एक षटक आपण पाहिलं तर ज्यामध्ये 9 धावा आपल्याला पाहायला भेटले. जवळ 3 षटकांमध्ये ह्या 32 धावा बनल्यात. यावेळी चेंडूला मात्र लॉप केलाय. आणखीन एक दमदार स्ट्रोक येईल धीरजच्या बॅटमधून. धीरज सध्या मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करतोय ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत या इनिंग मध्ये दमदार 3 षटकार आपल्याला पाहायला भेटत आहेत. सरासरी मेंटेन करायची होती 15ची. एक षटकार आपण त्याच्या बॅटमधून पाहिलाय. आता मात्र येणारे चेंडू अजूनही आपण शेष पाहत आहेत 11 आणि 11 चेंडू मध्ये बनवायचे आहेत त्या मात्र 24 रन. रोमांचक मॅच, बिग फाईट. 11 बॉल मध्ये 24 रन. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये धीरज आहे तोपर्यंत यंग अचीवर दांडी संघाला इथून मात्र या मॅच मध्ये पुन्हा एकदा संधी आहे. दुसऱ्या बाजूने विचार करतोय सावली 11 टेंबोडीचा संघ. एखादा विकेट जर प्राप्त केला तर या मॅच मध्ये एक पुन्हा एकदा पुनरागमन होऊ शकतंय. निर्धाव चेंडूची सांगता आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. 10 बॉलमध्ये अजूनही विजयासाठी 24 धाबींची गरज. याच मैदानावरती उद्या आपण ओपन क्रिकेटचा थरार देखील पाहणार आहोत. 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये 24 धावा. वेगवान चेंडू होता. सरळ समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीत. 9 बॉलचा खेळ आहे आणि 9 बॉलमध्ये अजूनही बनवायचे आहेत त्या मात्र 24 रन. नऊ चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 24 रन. रोमांचक मॅच, बिग फाईट, बिग बॅटल. क्रिकेटचा हा रणसंग्राम. क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये आपण पाहत आहेत ऐतिहासिक मैदान वीर सावरकर शिरगावचे मैदान. यावेळी चेंडूला मात्र लॉप केलाय. चेंडू वेगवान होता मात्र इथे काय घडतंय एक मोठा विकेट मात्र आपण पाहतात तंबूच्या आश्रयाला परतलाय. अक्षयनेही मात्र सफलता प्राप्त केलाय. बिग विकेट सध्या तंबूच्या आश्रयाला परत असताना आपण पाहू शकतायत विकेटचं पतन. अजूनही विजयासाठी बनवायचे आहेत. 8 बॉलमध्ये 24 रन. 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 24 धावा. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये धीरज होता तोपर्यंत सर्व आशा पल्लवित होत्या मात्र धीरज तंबूच्या आश्रयाला आलाय. दीपेनवरती जबाबदारी आहे. तन्वीश वझे. लेदर क्रिकेट आपण या खेळाडूला खेळताना भरपूर वेळा पाहिलाय. आज मात्र तन्वीशकडे ती संधी आहे. दीपेनकडे संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची. 8 बॉलमध्ये 24. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये परिवर्तन कधीही होईल.
यावेळचा चेंडू वेगवान. त्यानंतर आपण काय काय पाहिलं, विकेट किपर बीट होतोय, क्षेत्ररक्षक बीट होतोय, थर्डमॅनचा चेंडू सीमारेषा पार. हा येतो एक लकी चौकार, 4 रन. काय मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः लकी चौकार ठरेल की काय. इतका वेगवान चेंडू होता की चेंडू मात्र थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाला देखील बीट करतोय अगदी. येणारे चेंडू आता मात्र शेष 8 बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत. अजूनही 19 रन. रोमांचक मॅच, बिग फाईट. सामना अजूनही आपण पाहतायत शिल्लक आहे. येणारी चेंडू मात्र आपण पाहतायत 8 बॉल मध्ये बनवायचे आहेत, त्या मात्र 19 रन. 8 बॉल 19. पुढचा बॉल वेगवान बॉल होता. चेंडू मात्र आपण पाहू शकतायत एकदा बी ते मात्र कंप्लीट होतंय. येणारे चेंडू मात्र आपण पाहिलं तर 7 बॉल मध्ये अजूनही बनवायचे आहेत, त्या मात्र 18 रन. 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये विजयासाठी आपण पाहिलं तर 18 धाब्यांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलंय. हा चेंडू खूप निर्णायक असेल, कारण की ज्याप्रमाणे आपण हा चेंडू पाहताय तर शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये, आणि शेवटच्या चेंडूवरती काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. 7 बॉल मध्ये 18 रनची गरज असताना स्ट्राईक आपल्याकडे आहे दीपेन, तनुष आपण पाहतायत. निर्धाव चेंडूची सांगता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतंय. येणारे चेंडू आता मात्र उर्वरित शेष असतील 6, आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत, त्या मात्र 18 रन. 6 बॉल रिमेनिंग. 6 चेंडू मात्र आपण पाहतायत, 18 रनची गरज. सहा चेंडू 18 धाव्यांची गरज असताना आपण पाहू शकतायत रोमांचक मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. आणि ज्याप्रमाणे आपण सामना पाहतायत, दीपेन एका बाजूने आपण तन्वीशला पाहतायत. स्वतःला 5 लाईन म्हणणं खूप गरजेचं आहे. ज्याप्रमाणे या क्रिकेटमध्ये आपण बेस्ट 5 लाईन पाहिल्यात. आय एम द बेस्ट, मी सर्वोत्कृष्ट आहे. आय कॅन डू इट, मी कुठलीही गोष्ट करू शकतोय. गॉड इज ऑलवेज विथ मी, देवाने मला लढण्यासाठी बनवलेलं आहे. आय एम विनर, मी विजयी आहे. अँड टुडे इज माय डे, आजचा दिवस माझा आहे. ह्या 5 लाईन स्वतःला म्हणणं खूप गरजेचं आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये स्वतःवरती विश्वास, स्वतःवरती आत्मविश्वास असणं खूप गरजेचं असतं. 6 बॉलमध्ये 18 रनची गरज. रोमांचक मॅच, बिग फाईट. येणारं षटक आपण पाहतायत. गोलंदाजी मार्गावरती येतोय प्रतीक. काय तो कारनामा होईल का. दीपेनकडे श्रमता आहे, दीपेनकडे ती. पहिला बॉल फेस करताना पहिल्या बॉलला पाठवलाय, चेंडू मात्र निघून जाईल सरळ 6 धाव्यांसाठी. व्हॉट अ शॉट. मी म्हटल्याप्रमाणे की क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये परिवर्तन होत नाही, परिवर्तन तुम्हाला करावं लागतं, आणि मैदानाच्या आतमध्ये परिवर्तन घडतंय. येणारे 5 बॉल आहेत, आणि 5 बॉल मध्ये आता बनवायच्या आहेत त्या मात्र 12 रन. 5 बॉल 12 रन. येणारे चेंडू आपण पाहतायत. उर्वरित शेष 5 बॉल 12 रन. पाच बॉल आणि 5 बॉल मध्ये 12 रनची गरज. जगाला जे आवडेल ते कराल तर एक प्रोडक्ट म्हणून राहाल. जगाला जे आवडेल ते कराल तर एक प्रोडक्ट म्हणून राहाल. स्वतःला जे आवडेल तर कराल तर एक ब्रँड म्हणून जगाल. मैदानाच्या आतमध्ये स्वतःला जर ब्रँड बनवायचं असेल तर 5 बॉल मध्ये ह्या 12 धाबा मात्र कंप्लीट कराव्या लागतील. आणि मैदानाच्या आतमध्ये श्रमता दीपेनकडे आहे, श्रमता प्रतीककडे आहे, श्रमता तन्वीशकडे देखील आहे. ताकदीचा सामना आहे इथे, मात्र बुद्धिमत्तेचा सामना आहे. या क्रिकेटच्या नगरीमध्ये मी म्हटल्याप्रमाणे परिवर्तन होत नाही, परिवर्तन तुम्हाला घडवावं लागतं. ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने, एक धाव वेगाने कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. मैदानाच्या आतमध्ये काय करतोय दुसऱ्या धावेसाठी. इथे मात्र बॅट्समॅन कुठला तंबूच्या आसऱ्याला परतेल. दीपेनला मात्र तंबूच्या आसऱ्याला परतावा लागलाय, आणि ही धोक्याची धावसंख्या होती. तिथे मात्र बॅट्समॅन आउट होतोय.
नव्याने बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये विवेक दवणे. 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये विजयासाठी 11 रनची गरज. अजूनही सामना शिल्लक आहे, अजूनही सामना बॅलेन्सिंग आहे. क्रिकेटचा खेळ आहे, कधीही काही घडेल. येणाऱ्या चेंडूमध्ये आपण पाहता 4 आणि 4 चेंडूमध्ये विजयासाठी 11 रनची गरज. तन्वीसाठी हा चेंडूला मात्र लॉप केलाय. चेंडू मात्र निघून जाईल. 1 बाउंडच्या सहाय्याने तन्वीश वजेच्या बॅट मधून येतोय हा दमदार स्ट्रोक. 4 रन. अजूनही विजयासाठी आपण पाहिलं तर 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 7 रनची गरज. तीन चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 7 धाबींची गरज. रोमांचक मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. क्रिकेटचा खेळ आहे. मी म्हटल्याप्रमाणे या क्रिकेटच्या खेळामध्ये परिवर्तन आपल्याला कधीही पाहायला भेटतंय आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये ते परिवर्तन घडलंय. दांडी संघाच्या बाजूने आता मात्र थोडासा सामना झुकताना आपल्याला पाहायला भेटतोय. 3 बॉलमध्ये 7 ची गरज आहे. प्रतीक ह्या 3 बॉलमध्ये 7 धावा रोखून धरेल का, की येणाऱ्या 3 बॉलमध्ये तन्वीश चांगली बॅटिंग करेल. ओ चांगला चेंडू हाताला जातोय. इथे मात्र फलंदाज अक्षरशः बीट होतोय. येणारे चेंडू आता मात्र आहेत 2 आणि 2 बॉलमध्ये बनवायचे आहेत त्या मात्र 7. दोन चेंडू आणि 2 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत 7 रन. ओ यावेळी चेंडू आपण पाहताय. चांगला चेंडू हाताळला जातोय. धावची संधी होती. 1 धाव इथे कंप्लीट. चुकी होत इथे मात्र 1 चेंडू आणि 1 चेंडू मध्ये 6 धाबींची गरज. 1 बॉल मध्ये 6 धाबींची गरज. क्रिकेटच्या नगरीमध्ये आपण पाहतायत रोमांचक मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये घडतोय. 1 चेंडू आणि 1 चेंडू मध्ये 6 रन. एक चेंडू आणि 6 धाबींची गरज. एक चेंडू मध्ये 6 धाबींची गरज असताना पाहूया कुठल्या प्रकारे हा मॅच घडतोय. कंपल्सरी चेसिंग असल्या कारणामुळे षटकार तुम्हाला मारावा लागेल. हारना तब अवश्य हो जाता है जब लड़ाई अपनों से हो, और जीतना तब अवश्य हो जाता है जब लड़ाई अपने आप से हो. मंजिल मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश ही ना करे ये तो गलत बात है. 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत 6 रन. निर्णायक चेंडू ते आपण भरपूर वेळा 1 बॉल मध्ये 6 रन चेस होताना पाहिले आहेत. 1 बॉल मध्ये 6 न होताना देखील पाहिले आहेत. मात्र क्रिकेटचा खेळ आहे ज्यामध्ये 1 बॉल मध्ये गरज आहे 6 रन. बिग फाईट, प्रेशर, दबाव सर्व काही आहे. 1 बॉल मध्ये 6 रन. क्षेत्ररक्षण रचना जर आपण पाहिली तर लॉंग ऑनला 1 क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफला 1 क्षेत्ररक्षक, मिड विकेट मध्ये 1 क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर काऊ कॉर्नर मध्ये. 1 बॉल मध्ये 6. ओ चांगला चेंडू हाताळला जातोय आणि या मॅचला जिंकलाय सावली 11 टेंबोर्डे संघ. कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक बाय अचीवर दांडी स्पोर्ट्स. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल या आयोजकांच्या वतीनं मी आपल्या मनापासून आभार व्यक्त करतोय. लगेचच टॉस देखील होणार आहे आणि विजयी संघाला बाय घोषित करण्यात आलेले आहे. त्यामुळे टेंबोडे संघ आपण पुढच्या फेरीमध्ये दाखल होत आहेत. कारण की ज्यावेळी चिठ्ठ्यांचा ड्रॉ उचलण्यात आला त्यावेळी विजयी संघाला बाय घोषित करण्यात आली होती आणि सामना रंगतोय ओमकार बॉईज एडवन वर्सेस निलेश फायटर या 2 संघादरम्यान आपल्याला पाहायला भेटेल. सध्या टॉस होतोय. 2 कर्णधार तिथे पोहोचले आहेत आणि त्या 2 कर्णधारामध्ये आपण टॉस देखील करणार आहोत. आदरणीय सन्माननीय मुनबजी मेमन साहेबांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. मुनबजी मेमन साहेबांना विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेतील मॅच क्रमांक 3 च्या दिशेने वळणार आहोत जिथे टॉस होईल आणि टॉस देखील आपण थोड्याच वेळामध्ये करतोय.
मुनाबजी मेमन साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय, जिथे दोन संघ लढतील. ओमकार बॉईज एडवन वर्सेस निलेश फायटर या दोन टीमच्या दरम्यान ती मॅच असेल.